ज्या रत्नागिरीतून संपूर्ण खतांचा सप्लाय केला जातो त्याच रत्नागिरीच्या स्थानिक शेतकऱ्यांना आज युरियासाठी वणवण भटकावं लागतंय। कंपन्या इतरत्र माल पुरवत आहेत, पण रत्नागिरीसाठी माल देण्यास मात्र त्यांनी नकार घंटा लावली आहे। याच अन्यायाविरोधात आता रत्नागिरीचा बळीराजा आणि दुकानदार एकत्र येऊन युरिया कंपन्यांविरुद्ध एल्गार पुकारण्याच्या तयारीत आहेत आणि याच संपूर्ण परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम पवार यांनी। मान्सून तोंडावर आलेला आहे आणि कोकणातील विशेषतः रत्नागिरीतील जो शेतकरी आहे तो शेतीच्या कामाला लागलेला आहे, परंतु शेतकऱ्यांच्या समोर एक नवं संकट येऊन थांबलेलं आहे। शेतीसाठी आवश्यक असणारा युरिया जो खत आहे त्याचा तीव्र तुटवडा रत्नागिरी जिल्ह्यात होत आहे। त्याच्यात जो माल हवा होता तेवढा माल आता खत कंपन्याकडून पाठवला जात नाही आहे। त्यामुळे शेतकरी दुकानात माल घेण्यासाठी येत आहेत, परंतु त्यांना रिकाम्या हातानंच परत जावं लागतं आहे। तर कंपनीकडून मालाचा तुटवडा असाच पुढे राहिला तर शेतकरी आणि दुकानदार मिळून तीव्र प्रकारचं असं आंदोलन पुकारणार आहेत। आपल्यासोबत काही दुकानदार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय म्हणते। काय एकंदरीत खताची परिस्थिती आहे आणि खताचा पुरवठा काय होतो? युरियाची पूर्ण कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रात सगळीकडे टंचाई आहे आणि रत्नागिरीतून अख्ख्या देशाला खताचा पुरवठा करतायत नर्मदा बायोकेम म्हणून, आणि रत्नागिरीमध्ये देत नाही आहेत। त्याच्यासाठी लोक आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत आणि रत्नागिरीच्या रेक पॉईंटवरून त्यांना एकही रेल्वे भरायला देणार नाही। त्याच्यामुळे त्यांनी कोकणात तरी किमान रत्नागिरीमध्ये तरी पुरवठा करावा। पुरवठा झाला नाही, शेतीवरती काय परिणाम? शेतीवरती नुकसान होणार आहे शेतकऱ्यांचं, आणि युरिया हे गरीब शेतकऱ्यांना भात शेतीसाठी नाचणीसाठी वगैरे लागतं। आंबेवाल्यांना कॉम्प्लेक्स मिळतं आहे हवं तेवढं, त्या गरिबांचे हाल होत आहेत। त्याच्यामुळे 2 दिवसात सुरळीत पुरवठा व्हावा एवढी आमची अपेक्षा आहे। पुरवठा झाला नाही तर पुढची दिशा काय असेल? पुरवठा झाला नाही तर आम्ही रेक पॉईंट बंद करणार, सगळे शेतकऱ्यांचा संप जाणार रेक पॉईंटवरती। ज्या पॉईंटवरून हा माल भरला जातो त्या पॉईंटवरून यापुढे माल भरू देणार नाही असा इशारा दुकानदारांकडून कंपनीला दिला असल्याचं म्हणावं लागेल। प्रहार डिजिटलसाठी शुभम पवार, रत्नागिरी।